वांबोरी चारीचे पाणी पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील तलावात 2 दिवसात न आल्यास तुमच्या कार्यालयासमोर बसू असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी करंजी बसस्थानकावर आज केलेल्या रास्ता रोको आंदोलनात दिला। पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील करंजीसह तिसगाव, घाटशिरस, सातवड, भोसे, कौडगाव, चिचोंडी आदी गावच्या परिसरात भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही दिवसेंदिवस बिकट होत चाललाय। या भागाला वरदान ठरणाऱ्या वांबोरी चारीचे पाणी 1 महिन्यापासून चालू असूनही ते पाणी खोसपुरीच्या पुढे का येत नाही। वांबोरी चारीचे पाणी 2 दिवसात या भागातील तलावात सोडावे म्हणून करंजीसह तिसगाव, सातवड, भोसे, घाटशिरससह अनेक गावातील शेतकऱ्यांनी आज सकाळी 10 वाजता नगर पाथर्डी महामार्गावरील करंजी बसस्थानकावर सुमारे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनाच्या रांगा लागल्या होत्या। वांबोरी चारीचे पाणी सतत 3 वर्ष या भागातील तलावात आले, मग या वर्षीच्या पाण्याला का विलंब लागलाय? या योजनेची 3री मोटर चालू करूनही पाणी पांढरीच्या पुलाच्या पुढे येत नाही। वांबोरी चारीचे पाणी फोडून घेणाऱ्यांवर कारवाई, गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली। 2 दिवसात या भागातील तलावात पाणी न आल्यास तुमच्या कार्यालयात येऊन बसू असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला। या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रफिक शेख, तिसगावचे सरपंच इलियास शेख सर, सातवडचे सरपंच राजेंद्र पाठक, भोस्याचे सरपंच विलास टेमकर, अशोक टेमकर, शिंदे गुरुजी, अंबादास टेमकर सह अनेक शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते।